नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशा सुगंधित फुलवातींची रेसिपी पाहणार आहोत. अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. जेव्हा ह्या फुलवाती आपण दुकानातून विकत आणतो ना, त्या भरपूर महागही मिळतात आणि त्यामध्ये भेसळसुद्धा असते. बऱ्याचदा त्यामध्ये मेणाचा सुद्धा वापर केलेला असतो. त्यामुळे ना आज आपण अगदी शुद्ध सात्विक पद्धतीने ह्या मस्त अशा फुलवाती तयार करणार आहोत. जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर त्यावरही पर्याय आहे. अगदी बिना मोल्डच्या सुद्धा तुम्ही ह्या फुलवाती मस्त अशा तयार करून ठेवू शकता. आणि अशा फुलवाती तयार केलेल्या असल्यामुळे ना घरामध्ये अगदी कुठला सण समारंभ असतो किंवा कुठलीही पूजा असो तर त्यावेळेला अगदी हा उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ना फुलवात कशी तयार करायची ते एकदा पाहून घेऊया. तर इथे हा कापूस घेतलेला आहे. तर थोडासा ना हा कापूस आपल्याला हाताने पिंजून घ्यायचा आहे. आपल्याला ह्या छान अशा फुलवाती तयार करून घ्यायच्या आहे. घेताना ना असा मऊसूत कापूस घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्या वातीही छान होतात, मऊसूत होता. आणि जेव्हा यामध्ये ना कापसामध्ये दोन प्रकार असतात. एक मेडिकलचा कापूस येतो, तो अगदीच पांढरा शुभ्र असतो. तो जळायला थोडासा जड असतो किंवा व्यवस्थित जळत नाही, तर त्याकरता आपल्याला असा मऊसूत कापूस घ्यायचा आहे. तर अशी छान आपल्याला फुलवात तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी बसकी ही वात आपल्याला तयार करायची आहे, कारण याची फुलवात तयार करायची आहे. छोटी छोटी न करता थोडीशी मोठी करायची आहे. आणि वरचा जो भाग आहे ना, याला हलकीशी इथे मी रांगोळीचा हात लावलेला आहे किंवा दुधाचा हात लावायचा आणि एक्स्ट्राचा टोकाचा भाग आपल्याला काढायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा यामध्ये तूप ओतू ना तर व्यवस्थित वात वरती राहील. याकरता हलकासा इथे मी रांगोळीचा हात लावून घेतलेला आहे आणि मस्त ही फुलवात तयार करून घेतलेली आहे. साईडला इथे मी अष्टीगंध सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे ना जो आपल्याला वातींच्या वरती लावायचा आहे, ज्यामुळे अजूनच छान आखीव रेखीव आणि मस्त अशा रंगीबिरंगी ह्या वाती दिसणार आहे. तर हे पाहिजे वात तयार केलेली आहे. आणि आपल्याला थोडासा अष्टीगंध किंवा तुम्हाला इथे हळद लावायची असेल किंवा तुम्ही इथे कुंकवाचं बोट जरी लावलं ना तरीही चालेल. छान असा आपल्या वातींना रंग येणार आहे. हे पहा, मस्त अशी फुलवात या ठिकाणी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी आता अजून काही फुलवाती इथे तयार करून घेणार आहे. फुलवात तयार करत असताना ना फक्त काय करायचा, कापूस छान पिंजून घ्यायचा, दोन टोके आपल्याला एकावर एक ठेवायचा आणि छान अशी गोलाकार वात तयार करायची आहे. हे पहा, अशी वात इथे तयार झालेली आहे. आणि काही वाती या ठिकाणी मी अगोदरच तयार करून घेतलेल्या आहे. अशा जर अगोदरच तयार करून ठेवल्या ना तर आपल्याला वेळेवर कुठलीही पूजा असो किंवा आता अधिक मास लागणार आहे तर अधिक मासामध्ये तर ह्या फार उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर ना इथे एका पातेल्यामध्ये साधारणतः आपल्याला 2 टेबलस्पून एवढं वनस्पती तूप घ्यायचं आहे. आता इथे आपण वनस्पती तूप का घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 2 टेबलस्पून वनस्पती तूप घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला साधारणतः 1 वाटीवर एवढं साजूक तूप घ्यायचं आहे. तर इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे. आता हे छान आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तर आता तूप वितळत आहे तोपर्यंत आता ह्या मोल्डमध्ये ना मी वाती सेट होण्यासाठी ठेवणार आहे. जर तुमच्याकडे असा सिलिकॉनचा मोल्ड असेल तर नक्की वापरा, किंवा घरातल्या अशा छोट्या छोट्या वाट्या असतात ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या फुलवाती बनवू शकता. किंवा अशा औषधांचे छोटे छोटेसे ह्या कॅप असतात, किंवा तुमच्याकडे जर गोळ्यांचे असे पाकिटं असतात ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वातीच्या आहे ना ह्या बनवू शकता. अशा स्ट्रेप्सिलचे जे पॅकेट असतात ना त्यामध्ये ते ह्या अतिशय छान वाती तयार होतात. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ह्या वापरा, किंवा शक्यतो असा सिलिकॉनचा जर मोल्ड घेतला ना तुम्ही, तो अगदी तुम्हाला कायमचा उपयोगी ठरणार आहे. आता ह्या सिलिकॉनच्या मोल्डमध्ये मी आता ह्या सगळ्या वाती ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. सगळ्या वाती एक एक करून ह्या सगळ्या मोल्डमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहे. इथे तुम्ही वाती बनवण्यासाठी मोल्डचाही वापर करू शकता, किंवा मी तुम्हाला अगदीच सोप्पा पर्याय सांगितलेला आहे. जो पर्याय तुम्हाला सोप्पा वाटत असेल त्यामध्ये तुम्ही ह्या वाती बनवू शकता. किंवा अगदीच असे कुठलेही तुमच्याकडे मोल्ड नसेल ना तर अगदी पसरट भांड्यामध्ये फक्त तूप टाकून ठेवायचं, त्याच्याही फुलवाती छानच तयार होतात. परंतु अशा जर वाती असेल ना ठेवायलाही बरं पडतात आणि लावायलाही बरे पडतात. आता इथे आपलं जे तूप आहे ना ते सुद्धा छान गरम झालेलं आहे. हलकंसं कोमट असताना ना हे आपल्याला आता ओतायचं आहे. तर त्यापूर्वी ना यामध्ये मी थोडासा भीमसेनी कापूर घेतलेला आहे, त्यामुळे छान अशी सुगंधित वात आपली तयार होणार आहे. याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची किंवा कुटून घ्यायची आहे. तुम्हाला किती टाकायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि थोडासा छान अजून सुगंध सुटावा वातींमध्ये ना याकरता मी साधारणतः एक 5 ते 6 थेंब एवढे गुलाबचं जे इसेन्स आहे, गुलाबाचं जे अत्तर आहे ते यामध्ये टाकलेलं आहे. आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते अत्तर तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा इसेन्सही घातला ना कुठला तरीही चालेल.
आता हे सगळे जिन्नस छान मिसळून घेऊया. आता आपल्या इथं हे सुगंधित वातींसाठीचं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा, हे जे मिश्रण आहे ना फार कडकडीत नसावं. आता सुरुवातीला जसं सांगितलं ना, यामध्ये मी 2 चमचे वनस्पती तूप का घातलेलं आहे, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या वाती ज्या आहे ना, जेव्हा आपण साजूक तूप वापरतो ना ते लवकर वितळलं जातं. तर त्याकरता ह्या वाती छान अशा घट्ट बांधून राहाव्या ना, याकरता मी 2 टेबलस्पून इथे वनस्पती तूप घातलेलं आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर बनवणार असाल तर 2 चमचे तुम्ही वनस्पती तूप नक्की वापरा. जर तुम्हाला एरवी तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात जर बनवणार असाल ना, तर तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता. तुम्ही पूर्णपणे साजूक तुपाच्याच ह्या वाती बनवू शकता. आता हे मिश्रण भरून झाल्याच्या नंतर ना एक 15 ते 20 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं किंवा फ्रीजरमध्ये ठेवलं तरीही चालतं. तर ते छान अशा वाती आपल्या सेट होतात आणि त्यानंतर ह्या डिमोल्ड करायच्या आहे. तर हे पहा, अगदी अलगद सहजरित्या ह्या वाती छान अशा तयार झालेल्या आहे आणि निघतही आहे. कुठल्याही मोल्डशिवाय सुद्धा तुम्ही ह्या वाती तयार करू शकता. जर तुमच्याकडे असे कुठलेही मोल्ड नसेल तर एखाद्या पसरट भांड्यामध्ये सुद्धा ह्या वाती तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवू शकता. त्याच्याही वाती तयार होतात. जर तुम्हाला दररोज जर ह्या वाती लागत असेल ना, तर असा एक सिलिकॉनचा मोल्ड तुमच्याकडे असायलाच हवा, जो आपल्याला वाती बनवायला सोपाही पडणार आहे आणि नियमित त्याचा वापर सुद्धा होणार आहे. परंतु अशा जर एकदाच तुम्ही वाती बनवून ठेवल्या ना, साधारणतः एक 30 ते 40 वाती एका ह्या मोल्डमध्ये तयार होतात. तर 1 महिनाभर तरी तुम्हाला वाती बनवाव्या लागणार नाही. त्यानंतर हे औषधांचे झाकणं होते ते फक्त हातावर थोडेसे चोळायचे, म्हणजे थोडीशी उष्णता लागली की हे सहजरित्या डिमोल्ड होतात. अशी वाटी असेल तर ह्या वाटीचा वापर करा. परंतु जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्हाला अशा साचा म्हणा किंवा हे जे मोल्ड आहे याचाच वापर करावा लागणार आहे. आता अधिक मासालाही सुरुवात होणार आहे आणि अधिक मासामध्ये केलेले दान पुण्य हे आपल्याला दुपटीने मिळतं. तर त्यासाठी ना अशा वाती तुम्ही तयार करून ठेवा. सकाळ संध्याकाळ तुम्हाला अगदी छान अशा उपयोगी ठरणार आहे आणि ह्या बनवलेल्या वाती तुम्ही आरामात स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना हे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या वाती बनवल्या ना, अगदी तुम्ही वरती जरी ठेवल्या ना तरीही ह्या छान राहतात किंवा मेल्ट होत नाही. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना ह्या तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवाव्या लागणार आहे. वाती पहा काय मस्त अशा आखीव रेखीव छान सुंदर अशा दिसत आहे. मस्त आपल्या ह्या सुगंधित वाती या ठिकाणी तयार झालेल्या आहे. तर आता ह्या वाती मी डब्यामध्ये भरून आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तूपसुद्धा लवकरच वितळलं जातं. तर त्या वाती वितळू नये याकरता एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भरून आपल्याला ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहे. संपूर्ण वाती ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहे आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.